जे टाळणे अशक्य दे शक्ती ते सहाया, जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया. मज काय शक्य आहे अशक्य काय, माझे मला कळाया दे बुद्धी देवराया. माझे मला कळाया दे बुद्धी देवराया. माझे मला कळाया दे बुद्धी देवराया. नमस्कार. निरामेडी ॲडिक्शन सेंटरच्या ह्या इन्फॉर्मेटिव्ह पॉडकास्ट सिरीजमध्ये मी मुक्ता ढवळे तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. व्यसनाधीनता ह्या आजाराबद्दल आपण आत्ता बऱ्यापैकी जाणून घेतलं आहे. या आजारामुळे त्या व्यक्तीच्या शरीरावर, मानसिकतेवर, विचारांवर, कुटुंबावर किंवा त्याच्या सामाजिक जीवनावर कशा पद्धतीचे परिणाम होत आहेत ते आत्ता सध्या आपण जाणून घेतोय. आजचा विषय आहे तो त्याच्या करिअरमधल्या अनमॅनेजेबिलिटीजबद्दल. या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत श्रीरंग उमराणी सर. वेलकम सर. येस, नमस्कार. नमस्कार सर. करिअर मुळात हा शब्दच खूप मोठा आहे, कारण वयानुरूप तो बदलत जाणार आहे. तर त्याच्याबद्दलच आधी आपण बोलूयात का? अगदी. आपण मला वाटतं सुरुवातीपासून जे सगळे एपिसोड्स केले त्याच्यामध्ये सुरुवातच जी केली ती मानसिक आणि शारीरिक अस्ताव्यस्तता कशी होत जाते आणि त्याचे कालांतराने परिणाम त्या सगळ्या माणसाच्या जीवनावरती कसे कसे होत चाललेत याविषयी आपण बोलत चाललेलो आहोत. हळूहळू ते विषय आपले उलगडत जातील. आता करिअर असा शब्द जो तू वापरलास, करिअर म्हणजे एकंदरीतच माणसाची कारकीर्द जगण्याची, असं त्याचा खरं म्हणजे त्याला व्यापक अर्थाने म्हणता येईल. म्हणजे करिअर म्हणजे नुसतं शिक्षण का, करिअर म्हणजे नुसतंच व्यवसाय निवडणं का, करिअर म्हणजे त्यातून पुढे जाणं का, तर नाही, त्या सगळ्याला मिळून असा हा शब्द आपण वापरत आहोत. आणि म्हणून आपण जसं आधीसुद्धा बोललो त्याच्यामधून की एकदा त्या माणसाची मानसिक आणि शारीरिक अस्ताव्यस्तता निर्माण होत गेली की त्याचे सगळे परिणाम किंवा पडसाद त्याच्या एकंदर सगळ्या जीवनावरती कसे कसे होत जातात हे आपल्याला त्या सगळ्यामधून दिसत राहतं. आणि म्हणून आजचा हा विषय फार महत्त्वाचा आहे, कारण या सगळ्याकडूनच आपल्याला असं दिसत राहतं की एक माणूस जेव्हा त्याच्या जीवनामध्ये उभा राहतो आहे आणि पुढचं काहीतरी तो भवितव्याकडे पाहतो आहे, तेव्हा त्या सुरुवातीलाच जर प्रश्न निर्माण होत गेले त्याच्या आयुष्यामध्ये, तर पुढचाच संपूर्ण त्याच्या आयुष्याच्या कारकिर्दीचा भागच धोक्यामध्ये कसा येतो हे त्याच्यावरनं आपल्याला पाहायला मिळेल. आणि म्हणून हा शब्द जो आहे हा एका छोट्या गोष्टीचा नसून तो संपूर्ण जीवनाचा आहे आणि व्यापक आहे असं आपल्याला थोडंसं म्हणता येईल. म्हणून मग आता आज आपण थोडंसं असं पाहूया की एकदा माणूस व्यसनामध्ये सापडायला लागला आणि त्याचा एक भाग बनायला लागला त्या सगळ्यामधून, की त्याच्या जीवनावरती कसे कसे परिणाम व्हायला लागतात त्याची उदाहरणं या कारकिर्दीच्या सुरुवातीला आपल्याला दिसायला लागतात. म्हणून कितीतरी माझे क्लायंट्स मी पाहत आलो इतक्या वर्षामध्ये की विद्यार्थी दशेच्या काळामध्ये व्यसन लागलं, समजा म्हणजे गांजाचं व्यसन लागलं किंवा व्हाईटनरचं व्यसन लागलं किंवा ब्राऊन शुगर हेरोईनचं व्यसन लागलं, तर त्या माणसाची सुरुवातीची कारकीर्दच धोक्यात यायला लागते. म्हणजे कितीतरी मुलं परीक्षेला न बसणं, पेपरच न देणं, कुटुंबियांना ते माहीतच नसणं किंवा त्या पेपरसाठी किंवा परीक्षेसाठी दिलेली फीच त्यांनी उडवून टाकणं व्यसनाच्या अंमली पदार्थासाठी म्हणून. आणि मग कालांतराने त्या पालकांना समजणं की अरे हा यांनी परीक्षाच दिली नाही, म्हणजे एक वर्ष गेलेलं असतं आणि मग त्या मुलाचं कळायला लागतं हळूहळू कुटुंबियांना, अरे बापरे हा परीक्षेलाच बसलेलं नाही आहे, पुन्हा मग त्याच्यासाठी प्रयत्न करत राहणं. तर अशी कितीतरी वर्ष वाया गेलेली आपल्याला दिसतात की त्या मुलाबद्दल त्या कुटुंबियांना फारशी माहिती नसते. ते आपल्याच समजामध्ये असतात की अरे तो अभ्यासाला जातो आहे, क्लासला जातो आहे, कॉलेजमध्ये जातो आहे, पण प्रत्यक्षामध्ये तो वेगळ्याच गोष्टी करत राहिलेला असतो आणि त्यामुळं त्याच्या हातनं ज्या जबाबदारीच्या गोष्टी असतात त्या घडलेल्याच नसतात त्या सगळ्यामधून. अशी ही सुरुवात झालेली दिसते. म्हणजे करिअर असं म्हणत असताना जे काही त्या कुटुंबांनी किंवा त्या व्यक्तीने आपल्या मनामध्ये आणलेलं होतं म्हणजे अनेकदा आपण असं पाहत असतो आणि म्हणून 10वीमध्ये मुलगा गेला
की त्याच्याविषयीची एकदम सजगता सगळ्यांना व्हायला लागते आणि लोक त्याच्याकडे पाहायला लागतात, त्याच्याकडे फोकस जायला लागतो. त्याचं कारणच असं असतं की त्या काळामध्येच ठरतं असं की अरे हा पुढे काय करणार. आणि त्यामुळे त्या मुलांनी स्वतःचं जे काही मनामध्ये काही आडाखे बांधलेले असतात की आपण आपल्या जीवनामध्ये काय करायचं, त्यांनी काहीतरी आपली दिशा निवडलेली असते, कुटुंबियांनी काहीतरी दिशा निवडलेली असते आणि त्यांना असं वाटत असतं की हा अमुक अमुक गोष्टी करेल. पण सुरुवातच त्याची या धोक्यामध्ये व्हायला लागल्यावरती संपूर्ण त्या मुलाचं तर करिअर धोक्यामध्ये यायला लागतं, त्या कुटुंबावरती परिणाम व्हायला लागतो, त्या सगळ्यांचीच एका अर्थाने कुतरोड व्हायला लागते त्या सगळ्यामधून. अशी सुरुवातच या करिअरच्या सुरुवातीला आपल्याला दिसायला लागते की ती कारकीर्दच धोक्यात आली. आता कारकीर्द धोक्यात आली यामागचं कारण आपल्याला असं लक्षात घेता येईल की जे आपण अनेकदा सुरुवातीला बोललेलो आहोत की माणसाची एकदा बुद्धीच भ्रष्ट व्हायला लागली हळूहळू की त्याला त्याच्या जबाबदाऱ्या समजेनासा व्हायला लागतात की अरे आपल्यावरती ही जबाबदारी आहे आणि आपण हे आता पूर्ण केलं पाहिजे, आपण त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, त्याच्यासाठी कष्ट घेतले पाहिजेत. म्हणजे त्या माणसाला जे मनामध्ये आहे खरं की मला जे काही साध्य करायचं आहे, जे मला मिळवायचं आहे, त्याची जबाबदारी माझी आहे व्यक्तिगत. आणि ती व्यक्तिगत जबाबदारी पूर्ण करत असताना मला अनेक गोष्टींचा अभ्यास करणं प्राप्त आहे. पण मेंदूवरती जसा या अंमली पदार्थांचा परिणाम व्हायला लागतो तसं ही कार्यच बिघडायला लागतात. मुळामध्ये आपली काहीतरी जबाबदारी आहे, आपण ते पाहिलं पाहिजे, आपल्याला त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, आईवडिलांनी ज्यासाठी तो सगळा खर्च केलेला आहे ते आपल्या लक्षात आहे. तेव्हा या प्रकारचा जो एक वैचारिक भाग आहे त्याच्यामधला की जिथे ती सजगता असायला पाहिजे, जिथे ती जबाबदारी असायला पाहिजे, तीच मुळामध्ये धोक्यात आल्यामुळे अंमली पदार्थ त्या माणसाला तसं वागूच देत नाहीत. म्हणजे त्याच्या मनामध्ये हा प्रोसेसच सुरू होत नाही आहे की अरे पेपर द्यायचा राहिला आहे. म्हणजे जेव्हा आपण पाहतो की एखादा इतर अनेक मुलं जेव्हा अंमली पदार्थापासून दूर आहेत तेव्हा ती किती काळजी घेत असतात, तासनतास अभ्यास करतात, त्याच्याकडे लक्ष देतात, आधीपासून तयारी बघतात, त्याच्यासाठी ते क्लासेस लावतात, अभ्यास करतात विविध प्रकारे. ही जी सजगता आहे त्या सगळ्याबद्दलची, ती सजगता नुसती मर्यादित नाही आहे, ती दूरगामी आहे की अरे जर मी आत्ता अभ्यास केला तर मी हे मिळवीन, तर मला अमुक गोष्टी करता येणं शक्य होईल. हा सगळा मेंदूमध्ये जो प्रोसेस चालतो आपल्या, तो प्रोसेस या अंमली पदार्थांनी संपूर्ण बिघडला जातो आणि त्यामुळे हळूहळू त्या माणसाला आपली जबाबदारीच कळेनाशी व्हायला लागते. तेव्हा विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला असं लक्षात येतं की ते करिअर अशा प्रकारे सुरुवातीलाच धोक्यात यायला लागतं त्या सगळ्यामधून. आता त्याच्या पुढे समजा गेलं म्हणजे त्या माणसाचं थोडंसं वय मोठं आहे आणि विद्यार्थी दशेमधनं तो आणखीन पुढे गेलेला आहे, ग्रॅज्युएट झालेला आहे आणि कदाचित आता नोकरी लागणार आहे. तेव्हासुद्धा आता मी शिकलेल्या गोष्टी वापरात आणायच्या आहेत आणि आता त्याच्यामधून मला अर्थार्जन करायचं आहे, काहीतरी 4 पैसे मिळवायचे आहेत जगण्यासाठी म्हणून. तेव्हा माझी सजगता कितीतरी असावी लागणार आहे, कारण मी कुणाला तरी असं दाखवणार आहे की मी केपेबल आहे, मी ते करू शकतो. म्हणजे मला त्या प्रकारचं ज्ञान आहे, माझ्यामध्ये ती कौशल्य त्या सगळ्याचं आहे आणि त्या कौशल्यावर मला काहीतरी मोबदला मिळणार आहे. तेव्हा ही जी सजगता आहे त्या माणसाची, ती सजगता जर राहिली तरच ते कौशल्य बाहेर येणार आहे आणि तरच त्याला कोणीतरी काही 4 पैसे देणार आहेत त्याच्या त्या कर्तृत्वाबद्दलचे. तेव्हा पुढे मोठं झाल्यानंतरसुद्धा आता मला नोकरीला लागायचं आहे, तेव्हा आता माझी जबाबदारी आहे की मी मानसिक शारीरिकदृष्ट्या अतिशय निकोप असलं पाहिजे, अतिशय हेल्दी असलं पाहिजे. तेव्हा ही जबाबदारी जो पाळतो तोच पुढचं पाऊल टाकतो आणि मग त्याला काम मिळायची शक्यता निर्माण व्हायला लागते. पण एखादा माणूस त्यांनी कामाला सुरुवात केलेली आहे, त्यांनी कुठेतरी जबाबदारी घेतलेली आहे, तेव्हा आता त्याला हे ध्यानात ठेवावंच लागणार आहे. कारण आपण म्हणतो तसं की त्या माणसाचं प्रोफाईल काहीतरी कुणीतरी त्याला देत असतं की तू आता आमच्याबरोबर काम करणार आहेस, तेव्हा त्याची नियमावली अशी आहे, त्याची शिस्त अशी आहे. तेव्हा ते प्रोफाईल जपणं आणि ते प्रोफाईल प्रत्यक्षामध्ये आणणं ही त्या माणसाची जबाबदारी आहे. पण तो जर मानसिकदृष्ट्या सबळ नसेल, सजग नसेल किंवा त्याच्या मानसिकतेवर परिणाम झाला असेल तर तो फॉलो कसं करणार, तो पाळणार कसं ते त्याला दिलेलं प्रोफाईल किंवा त्याला जी काही नियमावली लावलेली आहे ती वापरणार कशी. तेव्हा मग आपल्याला कळतं की मनुष्य कामाला सुरुवात करताना त्यांनी घेतलेली सगळी जबाबदारी, ती जबाबदारी पाहत पाहत तो पुढे चाललेला आहे. ती जबाबदारी जेव्हा तो घेत असतो तेव्हा त्याला दिलेल्या कामाचा कौशल्याचा भाग, त्यातनं निर्माण होणारं प्रॉडक्ट हे तो देत असतो कुणाला तरी.
ते पाहिल्यावरती प्रॉडक्ट देणारा माणूस असं म्हणतो की हो तुझं कौशल्य आम्हाला दिसतंय आणि त्याबद्दल आता तू आणखीन काहीतरी जबाबदारीची जागा घे. म्हणजे त्या माणसाचं प्रमोशन होणं, त्याला पुढे जाता येणं, हे त्याच्या त्या सजगतेचा भाग आहे. ही जी बुद्धी आपली काम करत असते, की या बुद्धीवरती जेव्हा अंमली पदार्थाचा परिणाम व्हायला लागत असतो तेव्हा माणूस हे विसरूनच जातो की आपण काय दाखवायचं आहे, आपण काय म्हटलं होतं, आपण कसली वचनं दिलेली होती, आपण कोणतं प्रोफाईल स्वीकारलेलं होतं, हे तो विसरूनच जातो. आणि म्हणून आपल्याला आपल्या पेशंटच्या बाबतीमध्ये, क्लायंट्सच्या बाबतीमध्ये असं दिसायला लागतं पहा की पैसे मिळायला लागले आणि मग त्याच्या मनात असं आलं की आता माझ्यापाशी पैसे आहेत, आता मी एन्जॉय करू शकतो, आनंद घेऊ शकतो, आणि तो व्यसनाधीनतेकडे जायला लागला. सुरुवातीला कदाचित ते फार मोठ्या प्रमाणावर दिसत नाही, पण जसं जसं तो त्याच्यामध्ये अडकायला लागतो, म्हणजे उदाहरणार्थ कितीतरी क्लायंट्स मला मी आजपर्यंत पाहत आलो की ते सुरुवातीला संध्याकाळी फक्त प्यायला लागले, की घरी जाताना मला प्यायची इच्छा झाली आहे, खिशामध्ये पैसे आहेत आणि आता मी ते वापरतोय. तर सुरुवातीला हा भाग असा सुरू झालेला असतो की फक्त जाता जाता संध्याकाळी थोडीशी लावून घरी गेलो का, कारण मी दिवसभर थकलोय, दिवसभर मी काम केलेलं आहे आणि त्यामुळे मला संध्याकाळच्या वेळेला जरा आता विरंगुळा पाहिजे, म्हणून मग मी थोडीशी घेतलेली आहे. सुरुवात ही अशी आहे. ही सुरुवात व्यसनाधीनतेकडे जायला लागते आणि आजाराची लक्षणं जेव्हा दिसायला लागतात, जे आपण आधी बोललेलो आहोत की त्या प्रमाणामध्ये वाढ होत जाणं, इन्क्रीज टॉलरन्स असं आपण त्याला म्हटलेलं आहे, हे प्रमाण जसजसं वाढत जायला लागतं तसं मग नुसतं संध्याकाळ राहत नाही. मग घरी गेल्यावर हे जेव्हा सुरू व्हायला लागतो, प्रक्रिया सुरू व्हायला लागते आणि मग त्याला एक दिवस असं लक्षात येतं की मला आता झोप लागत नाही हवी तशी, जी आधी लागत होती, पण आता ती झोप लागत नाही. मग झोप लागत नाही म्हणून तो वापरायला लागतो. मग त्याला असं वाटायला लागतं की एक प्रकारे हे मेडिसिन म्हणून मी वापरू शकतोय, त्यामुळे तो सेल्फ मेडिकेट करायला लागतो. म्हणजे अंमली पदार्थ हे विसरून जाऊन जणू काही ते मला झोप आणणारं औषध आहे, अशा प्रकारे तो त्या पदार्थाचा वापर करायला लागतो. आता ही गोष्ट जेव्हा सुरू व्हायला लागते कालांतरानं, तेव्हा त्याचा परिणाम आणखीन व्हायला लागतो आणि त्या माणसाचं अडकणं अधिक तीव्र व्हायला लागतं की ज्याच्यामुळे आपण ज्या डिपेंडन्सी आणि विड्रॉल्सबद्दल बोललेलो होतो की अशा प्रकारे तो जेव्हा पीत जायला लागतो तेव्हा त्याला सकाळी उतारा लागायला लागतो. म्हणजे रात्री तो प्यालेला आहे झोप लागण्यासाठी म्हणून, आणि अशा प्रकारे त्याच्या शरीरामध्ये ते प्रमाण एक तयार होत गेलेलं आहे आणि ते प्रमाण जसं जसं तयार व्हायला लागतं कालांतराने, तेव्हा सकाळी उठल्यानंतर जर ते प्रमाण कमी झालेलं असेल, म्हणजे ब्लड अल्कोहोल कॉन्सन्ट्रेशनचा भाग जर कमी झालेला असेल तर तो अस्वस्थ व्हायला लागतो. उठल्यावरच ती अस्वस्थता आहे. आणि उठल्यावरच जर ती अस्वस्थता असेल तर त्याच्या असं लक्षात यायला लागतं की आता ही अस्वस्थता घालवायला पुन्हा प्यायला पाहिजे, पण आता कुठनं घेऊ. म्हणून मग तो पुढच्या वेळेला जर तो फक्त 90 आणत असेल, म्हणजे 90 ml जर आणत असेल छोटी बाटली, तर तो म्हणतो की नाही मला जरा जास्ती लागणार आता, कारण सकाळी लागते. आणि म्हणून सकाळच्या उतार्याची सोय तो करायला लागतो. म्हणजे आधी तो पितच नव्हता, मग संध्याकाळी थोडीशी प्यायला लागला, मग त्याला झोप येण्यासाठी प्यावी असं वाटायला लागलं, मग कालांतराने सकाळी उठल्यावरती त्याला असं वाटायला लागलं की त्याच्याशिवाय माझं चालणार नाही, म्हणून उतार्यासाठी तो प्यायला लागला. आता हे जे दुष्टचक्र आहे, हे दुष्टचक्र इतकं वेगाने फिरत राहतं त्या सगळ्यामधून की त्याला हे लक्षातच येत नाही की 24 तास कसे झाले. आता हे जर लक्षात घेतलं तर आपल्याला कळेल की असा चक्रात अडकायला लागलेला माणूस जबाबदाऱ्या पूर्ण कशा करेल. तो करू शकणार नाही जबाबदाऱ्या पूर्ण, आणि म्हणून मग त्याला भीती वाटणार आहे, त्याला गिल्टी वाटणार आहे. अरे बापरे, आता सकाळी कसा जाऊ, तोंडाला वास येईल. मग त्याला असं वाटायला लागतं की जाऊ दे, आजचा दिवस जातच नाही, उद्या जाईन. आणि उद्या जाईन असं म्हटलेला तो माणूस जेव्हा घरी थांबतो तेव्हा तो काय करणार असतो घरी, तर घरी काही करता येत नाही. याचा अर्थ त्या मोकळ्या वेळामध्येही त्याला हळूहळू ऑब्सेशन यायला लागतं, पिण्याची इच्छा व्हायला लागते. आणि मग त्याला असं वाटतं नाहीतरी मोकळाच बसलोय ना घरामध्ये, आता कोणाला काही तोंड दाखवायचं नाही आहे, मग दुपारी थोडी टाकली तर काय बिघडेल. म्हणजे संध्याकाळ, रात्र, सकाळचा उतारा, दुपारी, म्हणजे आपल्याला असं लक्षात येईल की हळूहळू हे दुष्टचक्र संपूर्ण दिवस व्यापणारं तयार व्हायला लागत असतं. असं जर तो माणूस करायला लागला तर तो जबाबदारी घेऊ शकत नाही, तो कामाला जाऊ शकत नाही, आणि त्यामुळे
ज्यांनी त्याला काम दिलेलं असतं, ज्यांनी त्याला जबाबदाऱ्या दिलेल्या असतात, त्यांना कालांतराने हे लक्षात यायला लागतं की हा आधी होता तसं नाही करत आहे आता. आधी तो काहीतरी विचारपूर्वक करत होता, आधी तो जबाबदाऱ्या घेत होता, त्याचे रिपोर्ट्स आम्हाला मिळत होते आणि त्यांना चांगलं वाटत होतं त्याच्याबद्दल, कारण तो हुशार होता. पण जसं जसं तो याच्यामध्ये अडकायला लागला तसं त्याच्यावरच्या जबाबदाऱ्या तो पूर्ण करेनासा झाला. त्या लोकांना असं जाणवायला लागलं की आता याच्यावर विसंबून राहता येणार नाही, आता याच्यावरती विश्वास ठेवता येणार नाही आणि म्हणून इतरांच्याही नजरा त्याच्याकडे यायला लागतात. कालांतराने असं जर तो करत राहिला तर हळूहळू त्याला मेमोज मिळायला लागतात, त्याला सूचना मिळायला लागतात की तू करत नाही आहेस. मग त्याला गिल्टी वाटायला लागतं. दुसऱ्या बाजूला अहंकाराचा भागही तो दाखवायला लागतो. म्हणजे आता भावनेच्या बाबतीमध्ये जे काही एपिसोड होत असतील किंवा त्या विषयावरती आपण बोलतो आहोत, त्याच्यामध्ये असं लक्षात यायला लागतं की तो माणूस मग डिफेन्सिव्ह व्हायला लागतो, तो चिडचिड जास्ती करायला लागतो. खरं तर दोष त्याचा आहे, तो त्याच्यात अडकतो आहे आणि त्याच्या हातनं कामं होत नाही आहेत. पण प्रत्यक्षामध्ये मात्र असं दिसायला लागतं त्या सगळ्यामधून की त्या सगळ्याकडे इतरांची डोळेझाक व्हावी म्हणून तोच रागराग करायला लागतो, तोच डिफेन्सिव्ह व्हायला लागतो आणि मग तो लोकांच्या तक्रारी करायला लागतो. मग वरच्या लोकांना नावं ठेवायला लागतो, आजूबाजूच्या कलिग्सना नावं ठेवायला लागतो की यांच्यामुळे तसं होतं आहे, अमुक माणसांमुळे मला तसं होतं आहे आणि अधिकच तो त्याच्यातनं बाहेर पडायला लागतो सगळ्यातनं. आणि एक दिवस त्याला कंपनी सांगते किंवा त्याची संस्था सांगते की तुम्ही आता योग्य नाही आहात आमच्यासाठी कामाला, आणि तो काम घालवतो. आता हे अशा प्रकारचं जे घडत जातं त्याच्या सगळ्या बाबतीमध्ये, तेव्हा ते शेकडो लोकांच्या बाबतीत आपण पाहत आलो की जसे जसे ते त्या व्यसनामध्ये सापडत जातात तसं ते त्या सगळ्यापासून, जबाबदारीपासून लांब जायला लागतात आणि कालांतराने त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीवरती सुद्धा त्याचा परिणाम व्हायला लागत असतो. आता थोडासा वेगळा विषय म्हणून मी सांगतो याच्यामधला की हे जसं एका सर्वसाधारण कामगाराच्या बाबतीमध्ये, सामान्य माणसाच्या बाबतीमध्ये, कौशल्याच्या बाबतीमध्ये घडत राहिलेलं दिसतं, तसं मी कलाकारांच्याही बाबतीत पाहिलेलं आहे. म्हणजे त्या कलाकारांनी नाटकामध्ये विशेषतः किंवा नाट्य व्यवसायामध्ये आपण पाहिलं असेल की 4था अंक असं त्याला डिक्लेअरच केलेलं असतं अप्रत्यक्षपणे. आता हा 4था अंक काय असतो नाहीतरी, तर त्या माणसांचं डिफेन्स असं म्हणत असतो की आम्ही खूप आता दमलेलो आहोत, संपूर्ण 2-3 तासाचं काम केलेलं आहे आणि आता थोडीशी टाकल्याशिवाय आता काही मजा नाही, त्यामुळं जणू काही तो हक्कच आहे. अशा प्रकारे ती माणसं त्याचा वापर करायला लागतात. आणि कितीतरी कलाकार मी पाहिले की दुर्दैवाने या 4थ्या अंकामध्ये दारूशी निगडीत झाले, कालांतराने अल्कोहोलिक झाले आणि त्यांची सगळी कलेची कारकीर्द धोक्यात आली कालांतराने. तेव्हा मग तो कलाकार असेल, तो कामगार असेल, तो वरिष्ठ अधिकारी असेल, मुद्दा हा नाही आहे. मुद्दा हा आहे या सगळ्यामधला की जेव्हा माणूस त्या व्यसनामध्ये सापडत जातो तसं त्याचं संपूर्ण आयुष्य, कारकीर्द ही उद्ध्वस्त व्हायला लागते. हळूहळू आपण ते सगळं अनेकांच्या बाबतीमध्ये पाहत आलेलो आहोत की ही कारकीर्द कशा प्रकारे उद्ध्वस्त होत गेली. त्याचा कालांतराने होणारा जो परिणाम असतो तो फार मोठा कुटुंबावरती होणार असतो. कारण तो समजा एखादा माणूस मिळवता आहे आणि त्याचंच कारकीर्द धोक्यात आली, कुठनं पैसे आणेल, कुठनं घर चालवेल, आणि त्याच्यामध्ये अनेक सुप्त गुण असतात पण त्या गुणांचा वापर कसा होणार आता. म्हणजे चांगले मी कलाकार पाहिले जे गुणी होते, मुळात त्याचं नाव होतं, पण दुर्दैवाने ते त्या व्यसनामध्ये अडकत गेले आणि त्यांची संपूर्ण कारकीर्दच धोक्यात आली. ते बाजूला पडले, त्यांच्याकडे कालांतराने कोणी पाहिना, मग ते डिप्रेशनमध्ये गेले. असं अनेकांच्या बाबतीत होत राहतं. एका बाजूला मुळात आपण बोललेलो आहोत पहा की अल्कोहोल हा मुळात डिप्रेसंट आहे पदार्थ, तो पदार्थ स्वतः डिप्रेसंट आहे एका बाजूला. दुसऱ्या बाजूला जेव्हा त्या माणसाची कारकीर्द धोक्यामध्ये यायला लागते तेव्हा तो डिप्रेशनमध्ये जातो, वैचारिकतेने आणि मानसिकतेने. हा त्याच्यामध्ये आणखीन ॲड होणारा भाग आहे त्या सगळ्यामधला. आणि पुष्कळदा या नैराश्यामुळे त्याच्यामध्ये अनेक गुण असून ते त्याला वापरताच येत नाहीत. गुण असतात पण वापरताच येत नाहीत. तर हा त्या सगळ्या कारकिर्दीवरती होणारा फार मोठा परिणाम आहे आणि म्हणून ती सावधानता फार अलीकडे ठेवायला पाहिजे. मी आपण पुन्हा त्या विषयावरती बोललेलो आहोत. मला असं वाटतं की कुटुंबामध्ये जेव्हा कोणीतरी व्यक्ती अल्कोहोलचा वापर करत असतं, म्हणजे वडील घरामध्ये पितायत आणि ते सोशल ड्रिंकर आहेत, थोडीशी पिणारे आहेत,
पण त्यांच्या हे अनेकदा लक्षात येत नाही की याचा परिणाम त्या मुलावरती कसा होणार आहे. आपण कालांतराने त्यावरती एपिसोडही करणार आहोत की त्या मुलावरती जो परिणाम होणार आहे तो त्याचं करिअर उद्ध्वस्त करणार आहे. मग आता वडिलांचं कदाचित वय झालं आणि त्यांनी काहीतरी त्यांचं करिअर केलं, 4 पैसे मिळवले वगैरे, सगळं ठीक आहे. आता तो मुलगा त्याच्या आयुष्यामध्ये उभा राहतो आहे, तेव्हा त्या मुलाच्या बाबतीमध्ये जेव्हा आहे या सगळ्या गोष्टी येणार आहेत तेव्हा त्याच्या करिअरचं काय, त्याचं करिअर जर उद्ध्वस्त झालं तर कसं त्याच्यामुळे. तर कारण हे सगळे टप्पे आपण फार सुरुवातीपासून पाहतो की हळूहळू त्या पदार्थामध्ये अडकत जाणं आणि कालांतराने अनेक प्रकारचे गुण असताना सुद्धा किंवा बुद्धी चांगली असताना सुद्धा प्रत्यक्षामध्ये मात्र कर्तृत्व हातनं न होणं आणि तो माणूस मागं पडत जाणं त्या सगळ्यामध्ये, अशी शेकडो उदाहरणं आपण पाहत असतो त्या सगळ्याचा परिणाम म्हणून. तर ही जी अस्ताव्यस्तता आहे, ही अस्ताव्यस्तता जर रोखायची असेल तर त्याची सावधानता फार आधी आपल्याला ठेवावी लागणार आहे. त्या सगळ्यामधून त्याच्याकडे आपल्याला लक्ष देणं प्राप्त आहे. नंतर आपण असं पाहतो की तो पेशंट कालांतराने, म्हणजे तो क्लायंट समजा उपचारासाठी आपल्याकडे आला तरी त्याला उपचार घेत असताना मनामध्ये येत राहतात, नाही नाही आता मी कामाला जाईन, आता मी शिकायला जाईन, अमुक करीन तमुक करीन, अशी नाना प्रकारची स्वप्न तो रंगवत असतो. परंतु ही स्वप्न प्रत्यक्षामध्ये येण्यासाठी म्हणून जो एक मोठा काळ लागणार असतो त्याचं भान येत नाही त्या माणसाला. म्हणजे पुष्कळदा आपण पाहतो की ज्यांच्या नोकऱ्याच गेल्या अल्कोहोलिझममध्ये आणि मध्ये काही काळ गेला, काही वर्ष गेली आणि पैसेच मिळवलेले नाही आहेत, इथला उपचार घेतल्यानंतर त्याच्या मनात असं यायला लागतं कालांतराने की आता मी लवकरात लवकर कामाला लागतो आणि ते काम करत असताना एक मोठा पगाराची अपेक्षा करतो. कारण का, तर आता तो जो सगळा गेलेला काळ आहे ते सगळं भरून काढलं पाहिजे, पटकन लवकर भरून काढलं पाहिजे. आणि त्या विचारामध्ये त्याच्या हे लक्षातच येत नाही की अरे हा प्रोसेस कसा होणार आहे, तू मधल्या काळाची उत्तर काय देणार आहेस लोकांना, तो कुठे गेला काळ, कसा गेला काळ, आणि आता जेव्हा लोक तुझ्याकडनं काही अपेक्षा करतील त्या तू पुऱ्या करशील का, तेव्हा हे त्याला काही समजत नाही. आणि म्हणून आपल्याला उपचारामध्ये सुद्धा त्याला हे सांगावं लागत असतं की आता थोडी 4 पावलं तुला मागं यावं लागणार आहे आणि मागं आल्यानंतर पुन्हा कदाचित या करिअरकडे किंवा कारकिर्दीकडे आपण पाहिलं पाहिजे. पण तत्पूर्वी व्यसनमुक्ती हाच मुख्य मुद्दा असावा लागणार आहे. तेव्हा व्यसनमुक्ती हा मुख्य मुद्दा असेल तर त्या कारकिर्दीला सुरुवात होईल. नाहीतर घाईघाईने जर तू ते करायला लागलास तर तुला असं वाटेल की ती सुरुवात होती आहे पण प्रत्यक्षामध्ये मात्र काही घडणार नाही आणि पुन्हा तू त्या मूळ पदावरती येऊन पोचशील. तर अशा प्रकारे हा एक मोठा धोका त्या सगळ्यामध्ये आपल्याला दिसतो. परंतु मधल्या या सगळ्या अस्वस्थतेमध्ये त्या माणसाची बुद्धी जोपर्यंत ताळ्यावर येत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया सुरू होणं फार अवघडून बसलेलं दिसतं आपल्याला. म्हणजे आपल्याला अनेकदा त्याला समजवत राहावं लागतं की अरे घाई नको करूस, वेळ लागणार आहे, थांब, शांतपणे जा, थोडं सहन कर, काही गोष्टींसाठी संयम ठेव. हे सगळं आपण सांगत राहतो या सगळ्यामधून. याचं कारण पुन्हा एकदा जे उभं राहायचं आहे ते घट्ट पायात तयार करूनच उभं राहावं लागेल. तो पाया दुबळा असून चालणार नाही. तर हा पाया घट्ट करण्यासाठी योग्य प्रकारचे उपचार घेणं, त्या निरीक्षणाखाली राहणं, त्याचा अभ्यास करत राहणं, असं जर करत गेलं तर आपल्याला असं दिसतं की पुन्हा एकदा तो माणूस मार्गाला लागला आणि त्याच्या जे काही त्याने अपेक्षित केलेलं होतं करिअर, निदान त्या रस्त्याला तरी तो चालायला लागला. कालांतराने असं म्हणजे आज एक मोठा काळ मी थोडासा काम करत असल्यामुळे मला अशी उदाहरणं मी पाहतोय आज की ज्यांना एक मोठा काळ गेला व्यसनमुक्तीचा, म्हणजे 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष इतका काळ गेला, ती माणसं पुन्हा जीवनात उभी राहिली, चांगली उभी राहिली. म्हणजे त्यांनी 4 पैसे मिळवायला सुरुवात केली, स्वतःची घरं बांधली, मुलांची, कुटुंबाची जी काय व्यवस्था त्या व्यवस्थेमध्ये त्यांचा भाग चांगला झाला. तर हा बदल नक्की होत जातो. म्हणजे सुरुवातीला आलेलं धोक्यातलं करिअर पुन्हा एकदा त्या मार्गावर आणता येतं. पण ते आणायचं जर झालं तर त्यासाठी लागणारा हा सगळा उपचाराचा भाग जो आहे तो मात्र सजगतेनं घ्यावा लागतो. तो त्याला सांगणारे जे कोणी डॉक्टर्स असतील, काउन्सिलर्स असतील, सायकोलॉजिस्ट असतील, या सगळ्या टीमच्या मार्गदर्शनाखाली तो व्हावा लागत असतो. आणि तसा जर झाला तर आपल्याला दिसतं की माणूस उत्तम रीतीने चांगला उभा राहतो पुन्हा एकदा आणि पुन्हा जीवनाची सुरुवात त्याची चांगली व्हायला लागते. तर अशा प्रकारे
ही जी करिअरची व्यापकता मला असं वाटते की एकंदर कारकीर्द त्याच्या जीवनाची जी आहे ती पुन्हा एकदा योग्य रस्त्याला आणून सोडणं याच्यासाठी उपचार नक्की उपयोगी पडत असतो.